श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुम्ही छान व आनंदी असालच. स्वामींची कृपा तुमच्यावर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ रोज स्वामी स्तवन का वाचावे या संदर्भात आहे. तुम्हाला माहीत असेलच की कोणतीही सेवा चालू करण्याआधी स्वामी स्तवन वाचावे, स्वामींची प्रार्थना करावी. या स्तवनामध्ये स्वामींचे वर्णन केलेले आहे. तुम्ही स्वामींची सेवा 11 माळी जप व स्वामी चरित्राचे 3 अध्याय या सेवा रोज करत असाल, परंतु त्याबरोबर स्वामी स्तवन आधी एकदा वाचावे. ज्याप्रमाणे आपण तारक मंत्र म्हणतो त्याचप्रमाणे याचे तेवढेच महत्त्व आहे. जेवढे तारक मंत्राचे महत्त्व आहे तेवढेच स्वामींच्या स्तवनाचेही आहे. रोज देवपूजा झाल्यावर हात जोडून एकदा तरी म्हणावे. जर आपण याची सुरुवात जर पाहिली तर यामध्ये म्हटले आहे की नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता. कारण अचानक महाराजांचे धरणी दुभंगून एका 8 वर्षाच्या बालकाच्या रूपाने अवतरण झाले. अवतरण झाल्यावर ते एका विजयसिंग नावाच्या छोट्या मुलाबरोबर गोट्या खेळले व त्याला त्या खेळात त्यांनी हरवले व त्यानंतर सर्व गोट्या त्याला देऊन ते तेथून निघून गेले. नंतर त्यांनी संपूर्ण जगभर प्रवास केला व नंतर ते कर्दळी वनात तपश्चर्येला बसले. 250 वर्षानंतर त्यांच्या अंगावर मोठे वारुळ निर्माण झाले. एक लाकूड तोड्याचा कुऱ्हाडीचा घाव लाकडे तोडताना वारुळावर पडला व त्या वारुळातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या मांडीवर त्याचा घाव लागला होता. नंतर त्यामधून महाराज प्रकट झाले व त्यांनी त्या लाकूड तोड्याला अभय दिले व माझी ही अवतरणाची वेळ होती असे म्हणून ते पुन्हा प्रवासाला निघाले. आता मी तुम्हाला पूर्ण स्वामी स्तवन एकदा म्हणून दाखवते. श्री स्वामी स्तवन. नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाची पिता. नाही कुणी गुरुवर स्वये हाचे सूत्रधार, नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ. नरदेही नृसिंह प्रगटला नरुपोटी, नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्यागती. कधी चाले पाण्यावरी कधी धावे आधांतरी, यमावाटी ज्याची भीती योगीश्वर हाच यती. कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी. काली माता बोले संगे बोले कन्या कुमारी, अन्नपूर्णा हाती दत्त गुरु एकमुखी. भारताच्या कानोकानी गेला स्वये चिंतामणी, सुखी व्हावे सारे जण तेथे धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यान्नीच्या रवी प्रत, रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्ता. अशा प्रकारे हात जोडून रोज 1 वेळा, 3 वेळा, 11 वेळा ही तुम्ही हे म्हणू शकता. आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, त्या निमित्ताने ही सेवा आपण करूया. आपण सर्व या नवीन वर्षी रोज स्वामी स्तवन म्हणण्याचा संकल्प घ्या. या नवीन वर्षात स्वामी कृपा संपादन करण्यासाठी जास्तीत जास्त नाम जप व सेवा करण्याचा संकल्प करूया. हे नवीन वर्ष माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सुखाचे व समृद्धीचे व आरोग्यदायी जाओ व स्वामी आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.